हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. काय माझी अवस्था तर बघितली ना, लयच आजारी आहे मी. काय करून काय नाही, मला काही सुधर नाही, काहीच सुधर नाही. एवढी टेन्शनमध्ये आहे ना मी, डिप्रेशनमध्ये. काय तुम्हाला सांगू. आणि राहिला प्रश्न, आता मला जे काम होते त्या कामावर मी पैसे उचलले होते का नाही, त्या मालकाचे येतोय मला फोन, पैसे दे म्हणतोय. तर मला तिकडलं पण पैसे द्यायचे. तर लई म्हणजे लई टेन्शन आलंय मला, प्रमाणाच्या बाहेर टेन्शन आले. काय करून काय नाही झाले. आणि पहिली गोष्ट कसं आहे माहिती आहे का, लोकांचं मला पैसे ठेवायला बिलकुल आवडत नाही. आपलं जे असेल ते आपल्या याच्यावर असेल. आता मी भावाच्या इकडं आलती वहिनीला शोधत, तर वहिनी आहेत झोपल्यात. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट ना, आणि तुम्ही म्हणताल की तू स्टार्टिंगपासूनच का नाही सांगितलं. नाही, स्टार्टिंगपासून सांगू वाटत. आपल्याला जे करायचं ते कोणत्या गोष्टी सांगून करत नाही माणूस, बरोबर आहे का नाही. कोणत्या गोष्टी सांगून नाही करत. मग पहिला राहिला प्रश्न कसं आहे, आता मी काल परवा दिवशी आली, तर आईला सांगितलं. तर तिथनं मी लगेच, तिथं बाजार नाही ठेवत तर आणवीला घेत नाही, तर मी वहिनीचा हेडो बघितला की मग मला लगेच कळलं. म्हणलं फोन नको कराय, काय नको म्हणलं. आणि तसं पण फोन करायला जायचं म्हणलं तर सगळ्यांचा नंबर ब्लॉक केले ते मॅडमने. मग त्यामुळं ना, मी असं ठरवलं की त्यांना दाखवायलाच नको, त्यांना सांगाय पण नको हेडोच्या माध्यमातून की मी या लागले म्हणून. मग मी अचानकच हाय अशी मी निघली. साडी ती होती आणि इतकी मळालेली होती ना, मग ती साडी मी चेंज केली. ती साडी चेंज केली आणि दुसरी घातली आणि आली इकडे. एवढी अवस्था बेकार झाली आहे माझी, बघितलं का, प्रमाणाच्या बाहेर झाली. तर चला, आता वहिनी म्हणाय नको परत हिला हेडव भरायला कंटेन तेवढाच घावला असं तसं. ही बॅकग्राऊंड तर तुम्ही बघतच असाल, एकाला माती ही मी इकडं लांब येऊन बसली. नको उगं ती टेन्शनमध्ये आहे. तिच्या घरी भांडणं झालेलं, नवऱ्याने घराच्या बाहेर काढली. मग माझा तरी भाव असला तरी बरं दिसत नाही. हेडव प्रत्येक गोष्ट सांगायला ह्याच्यामध्ये बरं दिसत नाही भावा बहिणींना. म्हणून मी काय तिला दाखवणार नाही. जेव्हा ती म्हणाल ना, जेव्हा ती आली ना माझ्यापाशी, मग तेव्हाच मी तुम्हाला दाखवण की उगाच जबरदस्ती. आणि ज्या माणूस रागात आहे, जे माणूस एवढ्या दुःखात आहे का नाही, त्या माणसाला बोलून उपयोग नाही. कसं आहे, त्यांची पण बाजू ऐकावं लागते, आपली बाजू ऐकायला लागते. तर चला, हेडवा आवडला असला तर नक्कीच लाईक करत जावं, शेअर करत जावं, कमेंट करत जावं. तर